हॅलो नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज वसुबारस आहे, तर सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आता वसुबारसची पूजा तर संध्याकाळी करणार आहे, पण आपलं जे नॉर्मल दिवसाचं रूटीन होतं ते मी आता करून घेत आहे। तर सगळ्यात आधी झाडून आणि पुसून घेतलं। घर जेव्हा पुसलं जातं तेव्हा छान प्रसन्न वाटतं आणि त्यातच रियांश आणि अश्विन या दोघांचं ठरलं की आज पिंपरीमध्ये फटाके आणायला जायचं। पहिले फटाके घ्यायचे नाही असं ठरलं होतं, इकडूनच घ्यायचे जे काय छोटे मोठे फटाके मिळतात, पण पिंपरीला थोडे जास्त फटाके घेण्यात येतात आणि तिथे थोडेसे रेटही बऱ्यापैकी असतात। तर यशला लागली होती फटाके घ्यायला जायची घाई, म्हणून स्वयंपाकात मी तुला मदत करतो असं म्हणून त्यांनी टोमॅटो कट करून दिले। तर आज मी राजमा चावल बनवणार होती, म्हणजेच राजमा चावल आणि चपाती। बॉइल्ड राजमा ऑलरेडी रेडी होता आणि दुसरी भाजी करण्यात थोडा जास्त वेळ गेला असता आणि बाकीचीही कामं आता जास्त असतात, म्हणून हा पटापट होणारा स्वयंपाक मी करणार आहे। तर मसाला भाजून घेतला, त्यानंतर आपली जशी रोजची देवपूजा असते तशीच देवपूजा करणार आहे। तर माझ्याकडे गाई आणि वासरूची छान अशी प्रतिमा आहे, तिची प्रत्येक तशी तर रोज पूजा होतेच, पण वसुबारसच्या निमित्ताने त्याची पूजा करण्यासाठी स्पेशली मी ती मूर्ती किंवा ती जी प्रतिमा आहे ती घेतलेली आणि आज संध्याकाळी मस्त त्याची पूजा होणार आहे। सकाळची ही जशी पूजा असते तशी मी करून घेणार आहे आणि त्याचा कलर ना पांढरा आहे, त्यामुळे काय होतं हळद कुंकू आपण लावतो त्याने ना थोडेसे डाग पडल्यासारखे होतात, म्हणून थोडासा असा कलर त्याचा डीम झाल्यासारखा वाटत होता। पण आता संध्याकाळची पूजा मी तर संध्याकाळीच तुमच्याशी शेअर करेल। पूजाही करून झाली, स्वयंपाकही करून झाला आणि जेवण पण झालं, पण मावशी आज आल्या नव्हत्या आणि पिंपरीमध्ये जायचं आमचं अडकून राहिलं। कसं एकतर नाश्ता झाल्यानंतर जायचा प्लॅन होता, पण कधी मावशी लवकर येतात आणि आता सध्या दिवाळीची कामं चालू आहेत, कोणी एक्स्ट्राचं काम सांगतं म्हणून थोडा उशीर होणार होता, म्हणून त्यांचं काहीच फिक्स नसतं की कधी येणार आहे। 1 तास उशिरा किंवा 1 तास लवकरही येऊ शकतात आणि नेमकं आज जायचं होतं तर मावशी उशिरा आल्या आणि त्या आल्या आहेत तोपर्यंत मी काय करणार, माझी सगळी कामं झाली होती आणि तसंही हे जे काम आहे एंट्रन्स क्लिनिंगचं ते मी ठेवलं होतं। याचं कारण म्हणजे बाहेरचा एंट्रन्स सोसायटीतून जेव्हा धुतला जातो तो पाणी टाकून धुतला जातो आणि तो पाणी टाकून धुतला ना की मलाही माझे जे हे आर्टिफिशियल प्लांट आहे ते मला पाणी टाकून धुता येतात। आत्ता जर मी ते पाणी टाकून धुतले तर जे पाणी साचेल ते मला काढायला खूप वेळ लागेल, म्हणून मी त्यातच माझंही काम करून घेते, म्हणजे दोन्ही कामं एकदाच होतात। फ्लोअरही क्लीन होतो आणि हे जे प्लांट आहे तेही क्लीन होतात, म्हणून मी त्यासाठी थांबलेले। पण आता दिवाळी आलेली आहे आणि अजूनपर्यंत ते काम झालेलं नाही, म्हणून मी छान पहिले झटकून घेतलं, जाळी काढून घेतली आणि हे जे प्लांट आहे ते सुंदर जरी दिसत असले ना तरी त्याची क्लिनिंग खूप लागते, त्यावर धूळ जाऊन बसते। तर त्याची धूळ कोरड्या कपड्याने काढून घेतली, त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि परत जेव्हा ते धुण्यात येईल ना फ्लोअर, सोसायटीचे जे काम करणारे आहे ते धुतील तेव्हा माझे हे प्लांटही मी धुवून घेईल। त्यानंतर बाहेरचा डोर वगैरे पुसून घेतला। बाहेरचं जर क्लीन असलं तर आत येणाऱ्या व्यक्तीला ऑलरेडीच म्हणजे मन प्रसन्न होतं आणि त्याच प्रसन्न मनाने तो आत येतो। तर बाहेरचं तर एकदम स्वच्छ झालेलं आहे। त्यानंतर आतमधला एंट्रन्स नेहमीच क्लीन असतो, कारण तिथे काही जास्त धूळ वगैरे बसत नाही, फक्त काच क्लीन करावे लागतात, कारण त्याला रियांशचेच मोस्टली हात लागतात, कारण तो जाताना येताना तिथे कधी उभा राहतो किंवा हात लावत असतो आणि जे ॲक्रेलिक डिझाईन आहे त्यामध्येही थोडीफार धूळ जाऊन बसते। ते ॲक्रेलिक डिझाईनमुळेच त्याचं जे पॅटर्न आहे ना ते खूप छान आहे आणि त्यानेच ते उठून दिसतं। बाहेरचा एंट्रन्स आणि आतमधला एंट्रन्स म्हणूनच आम्ही तसाच बनवला की तो पाहिल्यानंतर एकतर युनिक वाटला पाहिजे आणि त्याचं काही तसं महत्त्वही आहे, म्हणजे फ्रंटला काच आणि बाहेर ग्रीनरी।
मेन फटाके घेऊन झाले आणि त्यानंतर मग आम्ही जी पिंपरीची एकच लाईन आहे तीही फिरून घेतली आणि छोटं मोठं सामान जे आपल्याला माहिती नसतं ते दिसतं आणि ते सुद्धा घेण्यात येतं। आणि सगळीकडे ना असे आकाश कंदील लागलेले इतके मस्त दिसत होते। अश्विनला स्टार पाहिजे होता पण स्टार काही मिळाला नाही म्हणून आम्ही आकाश कंदील घेतला नाही। बघू आता जवळपास मिळाला तर। आणि आम्ही मंडेला गेलो म्हणून तेवढी गर्दी नव्हती। सॅटर्डे संडे खूप गर्दी राहणार आहे आणि आता तर सॅटर्डे संडे पुढचा आता येणारच नाही आहे कारण आता दिवाळीच आहे। पण हा जो मागचा सॅटर्डे संडे गेला असेल चिक्कार गर्दी असेल, पिंपरीमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते आणि म्हणूनच आम्ही मंडेला आलो कारण अश्विनची सुट्टी होती। मग म्हटलं की आपलं कामही होईल आणि आरामात काम झालं ना नीटनेटकं की जरा बरं वाटतं। तर फटाके आणले। त्यानंतर आता 3 ते 4 दिवस जे आधीचे आहेत त्या दिवशी पूजा करण्यासाठी काही फुलं लागतील। दिवाळीसाठी तर वेगळं तोरण आणायला बाकीची फुलं आणायचीच आहे पण आत्तासाठी मी काही फुलं घेऊन आली आणि पिंपरीमध्ये थोडे स्वस्त फुलं मिळतात। दिवाळीसाठी एवढ्या लवकर फुलं मला आणायची नव्हती म्हणून थोडीशीच आणली। त्यानंतर लाइटिंग आणल्यात आणि थोडंफार बाकीचंही सामान आणलेलं आहे, काही खायच्या गोष्टी आणल्यात। ही लाइटिंग खूप सुंदर आहे, जळवल्यानंतर आता दिसत नाही पण रात्री जेव्हा मी लावेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल। त्यानंतर आणखी अजून एक लाइटिंग लागलेली आहे। जसं मी बोलले की मला 4 लाइटिंग हव्या आहेत तर यामध्ये बघा आकाश कंदीलच आहे, अगदी छोटे छोटे आणि खूप क्यूट दिसत होते। ते लावल्यानंतर अजून छान दिसतील। दोन वाजता गेलो आणि 4-4:30 वाजले यायला। त्यानंतर आज मला खारी शंकरपाळी बनवायची होती तर अर्धा किलो बनवायची असा मी विचार केलेला पण खूप जास्त वाटला मला मैदा म्हणून मी मोजून 350 ग्राम घ्यायचा होता तर थोडासा जास्त घेतला। त्यानंतर अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करणार आहे आणि या मैद्यामध्ये टाकणार आहे पण त्याआधी 1 चमचा अजवाईन म्हणजेच ओवा घातला आहे हातावर चोळून। त्यानंतर काळे तीळ घालायचे 2 चमचे मी घातलेले आहे, तुम्ही 1 चमचाही घालू शकता। कसुरी मेथी जी मला अशा खाऱ्या शंकरपाळीमध्ये खूप आवडतात, नाही घातली तरी चालतं। आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं, हळदही घालू शकता त्याने ना अजून चांगला कलर येतो पण यावेळी मी हळद घातली नाही। हे सगळं घातल्यानंतर जे कडकडीत तेल गरम केलेलं आहे ते घालायचं आणि लगेचच मिक्स नाही करायचं किंवा मग मिक्स करायचंही असेल तर स्पूननी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं। आता याला झाकून ठेवते 10 ते 15 मिनिटं। मी कापड टाकून ठेवलाय आणि जोपर्यंत हे व्यवस्थित सेट होईल तोपर्यंत चहा बनवून घेते। म्हणजे काय होतं ना की वेळ वाया जात नाही, नाहीतर चहा बनवण्यासाठी वेगळा वेळ आणि याला सेट होऊन नंतर मग शंकरपाळी बनवताना वेगळा वेळ लागणारच आहे। गुळाची शंकरपाळी जेव्हा बनवते तेव्हा अश्विनची मदत लागते कारण त्यासाठी तो जो गोळा असतो ना तो खूप घट्ट असतो। हा मैदा आहे म्हणून तेवढा घट्ट होत नाही पण शंकरपाळी जर खारी नाही, खारीसुद्धा मी मागच्या वर्षी गव्हाच्या पिठाचीच बनवलेली पण यावर्षी दोन्ही शंकरपाळी मैद्याची बनवणार आहे। सो हे काम माझंच आहे, खूप घट्ट होतं म्हणून मी त्यांच्या हाती देते ते। तर हे घट्ट नव्हतं, अगदी पोळीसारखी पातळ पोळी आपण लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर जसे तुम्हाला काप करायचे आहे तसे करून घ्यायचे। छोटे छोटेही करू शकता आणि मस्त मोठे मोठेही करू शकता आणि आणखी पातळ लाटले ना तर एकदम कुरकुरीत होतात पण मी तेवढे पातळ लाटले नाही, नॉर्मल पोळीसारखे लाटले। तर आता 2 ते 3 वर्ष पोळ्या लाटून त्याचे काप करून घेते आणि लगेचच तळायला घेते। तर तळल्यानंतर अर्धा किलोचे आहे पण खूप जास्त वाटत होते आणि मस्त खुसखुशीत झाले होते। जे कडकडीत तेल आपण टाकतो ना त्यामुळे खुसखुशीत होतं। हे झाल्यानंतर लगेचच मला वसुबारसची पूजेची तयारी करायची होती। आज सकाळी रांगोळी काढायला खरंच वेळ मिळाला नाही आणि माझं हे झाडून पुसूनचंही काम खूप लेट झालं। मी येलो आणि रेड कलरचा ड्रेस घातला, रांगोळीही तशीच काढली येलो आणि रेड कलरमध्ये, फक्त कलर टाकला आणि गोल गोल हातानेच असं फिरवून घेतलं। खूप साधी सोपी रांगोळी। वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस, सुरुवात वसुबारसपासून होते म्हणजेच गाईच्या आणि तिच्या वासराच्या पूजनेपासून दिवाळीची सुरुवात होते। तर काही नाही, अगदी सिंपल पूजा असते। गाय आणि वासरू तिची प्रतिमा अशी मूर्ती असेल तर त्याची पूजा करून घ्यायची किंवा मग खरोखरची गाय असेल, म्हणजे आता इथे तर गाई दिसत नाही त्यामुळे अशा प्रतिमेचीच पूजा करावी लागतात, पण ॲक्च्युअल गाईची आणि तिच्या वासराची तुम्ही पूजा केलीत तर ते अजून चांगलं। तर या दिवशी गाई आणि तिच्या वासराची पूजा करतात। तर तशीच माझ्याकडे जी हे गाय आणि वासरू आहे तिची पूजा करून घेणार आहे आणि आज वसुबारस आहे म्हणून 12 दिवे लागणार आहे। तर देवाजवळ मी 12 दिवे लावते, त्यानंतर जी रांगोळी काढलेली आहे तिथे 2 दिवे लागतील आणि 1 दिवा तुळशीजवळ लागेल।
गाईमध्ये 33 कोटी देवांचा समावेश असतो. 33 कोटी देव तिच्यामध्ये असतात. तर गाईची पूजा आपण तशीही रोज करतो. आता इथे गाय मी लास्ट टाईम कधी पाहिली मलाही आठवत नाही, कधीतरी दिसते. सो गाईची पूजा तर झाली. त्यानंतरचे दिवे लावायचे आहे, ते लावायच्या आधीच त्याला हळदी कुंकू लावून घेते. आणि तिथे मी कापड टाकला नाही आहे, नाहीतर लाल कापड टाकून त्यावर दिवे ठेवले होते मागच्या वर्षी. पण काय होतं, ते दिव्यांचं तेल कितीही नाही म्हटलं तरी खाली येतं आणि तो सगळा कापड आहे ना खराब होऊन जातो, तो पुढे वापरण्यात येत नाही. तर अशी सिंपल पूजा केली आणि त्यानंतर आरती.